वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकात दरम्यान लोकल ट्रेनचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। काल रात्री 9च्या सुमाराला ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। कर्मचारी रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम करत असताना लोकलने त्यांना धडक दिली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। ट्रॅक फेल्युअरच्या दुरुस्तीचं काम करताना दुर्दैवानं 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। ही घटना काल रात्री 8:50 वाजता घडलेली आहे। नायगाव ते वसईच्या दरम्यान जे ट्रॅक होतं त्या ट्रॅक फेल्युअरचं काम हे 3 कर्मचारी करत होते आणि त्याच दरम्यान 8:50ची विरारहून चर्चगेटला येणारी प्लॅटफॉर्म नंबर 2ची जी लोकल होती त्या लोकलने या 3 कर्मचाऱ्यांना उडवलेलं आहे। यात दुर्दैवी तिघांचाही मृत्यू झालेला आहे। वासू मिश्रा, सोमनाथ उत्तम आणि सचिन वानखडे असे यांची नावं आहेत। हे चीफ सिग्नल इन्स्पेक्टर होते, तर त्यातला एक टेक्निशियन होता, एक हेल्पर होता, असे हे तिघजण होते आणि तिघेजण ह्या ठिकाणी काम करत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तो आता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।